ना शेअर मार्केट करायचंय ना SIP करायचंय. आपल्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये पैसे लावून भविष्यामधलं आपलं फ्युचर सिक्युअर करायचंय. तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या मुलीचं भविष्य, तिचं शिक्षण किंवा लग्न सिक्युअर करू शकता. काय करायचंय मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. पहिल्यापासून आपण ऐकत आलो SIP करा, शेअर मार्केट करा, परंतु 80% लोक अशी आहेत ज्यांना शेअर मार्केट आणि SIP हे नको वाटते. त्यांना भीती वाटते, कारण की त्याच्यामध्ये रिस्क आहे. मार्केट व्हॉलाटाईल असतं, पैसे डुबण्याची भीती वाटते. तर आपण काय करायचं, अशा गोष्टीमध्ये पैसे गुंतवायचे. एक वेळेस बँक बंद होईल, परंतु गव्हर्नमेंटची सिक्युरिटीज असणारं पोस्ट ऑफिस कधीच बंद होणार नाही. कोणालाही काही विचारू नका, ना मी दिलेली कोणती लिंक क्लिक करा. तुमच्या आसपास असणारं पोस्ट ऑफिस गाठायचे. पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती विचारा. आता ही योजना कोण कोण करू शकतं? मुलींचे पालक करू शकतात, आई वडील करू शकतात, नातेवाईक करू शकतात. केव्हा करू शकतात? जेव्हा मुलगी 1 वर्ष ते 10 वर्षाच्या आतली असेल तेव्हा. किती रुपयापासून करू शकता? सर्वात कमी किंमत आहे, महिन्याला तुम्ही 250 रुपये गुंतवू शकता. महिन्याचे 250 रुपये तुम्ही गुंतवून तुमची ही स्कीम तयार करू शकता. स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकता. यामध्ये FD पेक्षा जास्त रिटर्न भेटणार आहे. FD सारखं तुम्हाला एकत्र पैसे गुंतवायची गरज लागणार नाही. डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत? तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि ॲड्रेस बुक. एवढं सिंपल आहे. भरपूर लोकांना शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट, SIP या गोष्टी आवडतच नाहीत. मुळातच त्यांना या रिस्की वाटतात. त्यामुळं अशा लोकांसाठी ही योजना चांगली आहे. या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी रकमेपासून इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला खिशाला कात्री लागलेलंही समजत नाही. जेव्हा तुमची मुलगी मोठी होते तेव्हा लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी त्या पैशांचा वापर होतो. एका उदाहरणाने तुम्हाला सांगतो मी. कमीत कमी तुम्ही समजा महिन्याला 300 रुपये साईडला काढले, वर्षाचे झाले 3600 रुपये, 12×36. आपण 3000 पकडू, म्हणजे लमसम आपल्याला हिशोब लावायला बरं पडेल. 15 वर्षासाठी किती गुंतवले? 15 × 3 45,000 रुपये. म्हणजे तुम्ही 15 वर्षात फक्त 45,000 रुपये गुंतवले. याच्यावरती तुम्हाला किती व्याज मिळणार आहे? सरकार तुम्हाला याच्यावरती जवळपास 93,000 म्हणजे जवळपास 1 लाखापर्यंत व्याज देतं. तुम्हाला एकूण मिळणारी रक्कम 1,40,000पर्यंत असते. तर हा चार्ट बघा. 1000 रुपये गुंतवले, वर्षाचं योगदान 12,000, 15 वर्षासाठी 1,80,000. तुम्हाला 1,80,000 गुंतवल्यानंतर जवळपास 4 लाखापर्यंत व्याज भेटणार होतं. म्हणजे 1,80,000 गुंतवले, एकूण मिळणारी रक्कम होती 5.25 लाख रुपये. तसंच पुढं वाढत जाते. 2,000चे 24,000 रुपये, 15 वर्षासाठी 3,60,000 रुपये. ह्याच्यावरती व्याज मिळणारे 7.5 लाख रुपये. म्हणजे 3 लाख भरलेत, 3.5 लाख आणि एकूण मिळणार आहेत 11 लाख. आता वाढते जसं जसं लोकांचा पगार वाढतोय. समजा ज्याच्या एखाद्याकडे पैसे आहेत गुंतवायला, तर 5,000 गुंतवले, तर वर्षासाठी त्याने गुंतवले 60,000 रुपये. 15 वर्षाचे झाले 9 लाख रुपये. 9 लाख रुपये गुंतवल्यानंतर त्याला मिळणारं व्याज होतं 18,71,000 रुपये. म्हणजे 9 लाख तुम्हाला गुंतवायचे 15 वर्षात, त्याचं व्याज पण मिळणार आहे तुम्हाला. आता पोरगी मोठी झाली, 27 लाख रुपये तुमच्या हातामध्ये आले. मग हे तुम्ही लग्नासाठी वापरू शकता, शाळेसाठी वापरू शकता. हा चार्ट, याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि तुम्ही विचार करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रकमेवरती कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. म्हणजे अशी रक्कम तुम्ही गुंतवू शकता जी तुम्ही कट केली जेव्हा तुमच्या खिशातनं चालली आणि तुम्हाला काहीच त्याचं म्हणजे दुःख होत नाही किंवा त्रास होत नाही, ती रक्कम तुम्ही गुंतवू शकता. अशी रक्कम गुंतवून तुम्ही भविष्य सिक्युअर करू शकता. याच्यासाठी कोणालाही कोणत्याही एजंटला भेटायची गरज नाही. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या सर्व योजनेबद्दल माहिती विचारा. कमीत कमी रक्कम आहे 250 रुपये महिना तुम्ही गुंतवू शकता. आणि ही रक्कम कट होतीये, आपल्या बँकेतनं जाते, ह्या गोष्टी आपल्याला समजत देखील नाहीत. दुसरं म्हणजे गव्हर्नमेंटचा भरोसा आहे. सरकार बदलत राहतील, परंतु पोस्ट ऑफिसला काहीच होणार नाही. त्यामुळे जी लोक SIP, शेअर मार्केट या गोष्टींना घाबरतात, अशी लोक नक्कीच ह्याच्यामध्ये ट्राय करू शकतात. जाऊन माहिती घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे रिस्क कमी हवी असेल, रिस्क कमी घेतली तर प्रॉफिट देखील कमीच होणार आहे, परंतु सिक्युरिटी 100% असणार आहे की पैसे कुठेही जाणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारं सोनं तुम्ही त्याला कसं कामाला लावू शकता. तुम्ही ते लॉकरमध्ये ठेवून पैसे वाया घालवताय, तेच सोनं तुम्ही बँकेतच ठेवायचं आहे. ना गोल्ड लोन घ्यायचं आहे, ना सोनं तारण करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या सोन्याचा वापर करून ते सोनं कामाला लावून तुमचे भरपूर पैसे वाचवू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.